आज होता आमच्या गावात साईबाबा उत्सव. ओम साईराम. मी पाटलांचा समीर. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आज साईबाबांचा पालखी सोहळा असल्यामुळे दर्शनासाठी निघालो. मंदिराला मस्त रंगरंगोटी केलेली. मंदिराच्या परिसरात छान असा मंडप घातलेला. मंदिराच्या चारही बाजूने सुबक अशी रांगोळी काढलेली. बाबांचा गाभारा फुलांनी सजवला होता. दर्शन घेतले. पाहुण्यांचा सत्कार झाला. हे साई भक्त पाहुण्यांना अल्पोपहार देण्यासाठी बसले होते. पालखीची सजावट सुरू होती. पालखी बँडच्या गजरात गावात निघाली. भजन मंडळ पण पालखी सोबत होते. निखिल भाईचा तर नादच नाही. या सर्व ताई बँडच्या तलावर नाचू लागले. विणेकरी काका. पालखी गावात आली. हेमंत डांगरकर भाऊने फ्रूटची सोय केलेली. सर्वांनी फ्रूटचा आस्वाद घेतला. सर्वजण पालखीचे दर्शन घेत होते. महिला भगिनी नाचण्यात दंग झालेल्या. मंडळाचे कार्यकर्ते. दत्त मंदिराच्या परिसरात आलो. भजन चालू होते. पालखी आली. सर्वांनी दर्शन घेतले. फटाक्यांची आतिषबाजी झाली. पूर्ण गावात फिरून झाल्यावर पालखी परत मंदिराच्या दिशेने निघाली. पालखी मंदिराच्या आवारात आली. पालखी मंदिरात घेऊन आरतीला सुरुवात केली. नाश्त्याला भगर होती. सर्वांनी नाश्ता करून घेतला. नंतर कीर्तन सुरू झालं. अहंकार तरुषी वाद भपडिले ते तर इच्छा ही कुमारी झाली ते कामाची तारुण्य आली मग ते अशा प्रकारे साईबाबा उत्सव पार पडला. धन्यवाद.